ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास 288 जागा लढू, ओबीसींना विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडू, असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी आता इशारा दिला। ओबीसी आरक्षणाला हात लावणाऱ्याचा हात काढू, असं देखील शेंडगेंनी म्हटलंय। येणारी विधानसभा निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा आहे, असं देखील प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय। ही विधानसभा जी आहे, ह्या विधानसभेमध्ये पूर्ण तयारीनिशी हा ओबीसी रस्त्यावर उतरणार आहे, राजकीय लढाई सुरू करणार आहे आणि सत्ता संपादन केल्याशिवाय जेवढे GR सरकारने काढलेले आहेत ते सगळे GR जे आहेत ते सगळे GR सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये हे सगळे GR रद्द केले जातील। उद्या तुमची विधानसभा होऊ द्या, तुम्हाला माळ्यांची पोरं, धनगरांची, वडव्यांची, रामोशांची मुलं तुम्हाला आमदार झाली दिसतील। आमच्या हक्काचं जे आहे, ही सत्ता जी आहे ती लाटण्याचं काम आता पण ह्या सगळ्या पक्षांनी केलेलं आहे। म्हणून आता आम्हाला ह्या पक्ष जे आहेत, ह्या सगळ्या पक्षांना आम्ही घरचा रस्ता दाखवणार आणि कुठल्याही पैसे ओबीसी बहुजन जे आहे, ओबीसी बहुजन पार्टीचं जे आहे सरकार त्या ठिकाणी आणणार। ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार हे ब्रीदवाक्य घेऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू करत आहोत। आणि आपल्या हातात 2 काम आहेत, तसं काही नाही, टेन्शन नाही घ्यायचं। 2 काम आहेत, इतकं काय गडबड करायची गरज नाही, मुंबईला जायची बी काय गरज नाही। आपल्याला 2 काम आहेत आपल्या हातात। मराठ्याला आरक्षण नाही दिलं 288 पाडून टाकायचे यांचे पुरे आणि मग मुंबईला जाऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।